नमस्कार, मी मयुरेश कडव. एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत किशोरजी धुमाळ, जे अपंग विकास सेवा संस्थेचे संस्थापक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी ते काम करतायत. खरं तर ऐन उमेदीच्या काळामध्ये त्यांना एका दुर्धर आजाराला सामोरं जावं लागलं. मणक्याच्या आजारामुळे ते त्रस्त होते आणि मुंबईत एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते उपचारासाठी गेले. त्यावेळी चुकीचं ऑपरेशन झालं आणि त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांमध्ये अपंगत्व आलं, अधूपणा आला. मात्र आयुष्यात निराश न होता त्यांनी शासकीय परीक्षा दिल्या, चांगला अभ्यास केला. त्यानंतर ते अंबरनाथ नगरपालिकेमध्ये लिपिक म्हणून रुजू झाले. अलीकडेच लिपिक या पदावरून ते सेवानिवृत्त झालेत. मात्र या संपूर्ण काळामध्ये त्यांनी आपल्या सेवेत जराही कसूर केला नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. अपंग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे आणि याच निमित्तानं आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. किशोरजी, आपलं या मुलाखतीत खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण खूप संघर्ष केला आयुष्यामध्ये. ऐन उमेदीच्या काळामध्ये अचानकपणे तुम्हाला अपंगत्व आलं, मात्र तुम्ही निराश झाला नाहीत, परीक्षा दिल्यात. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? माझा जन्म 2 जानेवारी 1967 झाला. मी शालेय जीवनामध्ये कुस्ती, धावणे हा माझा छंद होता. परंतु माझा डावा पाय उजव्या पायाला टच व्हायला लागला. त्यानंतर जे हॉस्पिटलला गेला असता त्याने सांगितलं तुमच्या मणक्याला सूज आलेली आहे, तर तुमचं ऑपरेशन करावं लागेल. मी जेव्हा ॲडमिट व्हायला गेला, भरती होण्यासाठी गेलो, तर तिसऱ्या माळ्यावर मी जिन्याने चालत गेलो. ऑपरेशन झाल्यानंतर माझा मज्जात रज्जूचा कट झाला आणि माझ्या दोन्ही पायातून अपंगत्व आले, आदू झालं. त्यानंतर मला 1 महिनाभर तिथे ठेवले आणि नंतर मला स्ट्रेचरवर घरी आणण्यात आले. त्यानंतर मी 8 वर्ष अंथरुणातच माझा शिसू करत होते. माझे आई वडील, माझे दोन्ही भाऊ, 2 बहिणी, माझा चुलत भाऊ धुमाळ सर म्हणून होतं त्यांनी. त्यानंतर माझे तात्या दाताराम दामोदर ठाकूर, आमचे काकू, नातेवाईक आणि गावातल्या लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. मला अपंगत्व हा असं जाणून दिलेलं नाही. मला प्रत्येक गोष्टी, औषध उपचार, खाणं पिणं सर्व मला केलं. त्यामुळं मी माझ्या मनावर असं अपंगत्व असं म्हणजे आलंच नाही. त्यानंतर मी नगरपालिकेमध्ये कामाला लागल्यानंतर गोविंदवाडी कल्याण येथे शिबिर लागला, तिथे मला सायकल मिळाली. नंतर मग नगरपालिकेतले जे अंबरनाथ शहरामध्ये जे दिव्यांग बंधू आणि हे आहेत भगिनी, ते मला विचारायला लागले, बाबा नगरपालिकेमध्ये तुम्हाला मिळालं तर आम्हाला पण सायकल द्या. तर मी त्यांना सांगितलं नगरपालिकेतून दिलेली नाही, नाशिओ संस्थेमधून कल्याणहून दिलेलं आहे. त्यानंतर मग मी आपल्या अंबरनाथ शहरामध्ये जे रोटरी क्लब अध्यक्ष, लायन्स क्लब अध्यक्ष यांना भेटलो. बाबा तुमच्यामधून मोठे मोठे कार्यक्रम करतात, तर तुम्ही आमच्या दिव्यांग बांधवांना थोडी मदत करा. तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पाठवून द्या. तर मी माझ्याकडे जसे येत होते लोक तसं मी त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी अर्ज दिले. 6-6 महिन्याचे फेऱ्या मारल्या, पण कोणी काही त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी स्वतः त्यांना विचारलं, बाबा तुम्ही मला तर कबूल केलं होतं द्या म्हणून, परंतु मी अजून का देत नाही. त्यांनी सांगितलं असं आम्हाला 1-2 देता नाही, तर तुम्हाला 15-20 कोणी एक संघ आले तर आम्हाला असा कार्यक्रम ठेवता नाही येईल. तर त्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं का तुम्हाला असं देता येणार नाही. त्यानंतर मी असंच त्याबाबत चिंतन करत असताना कॅलेंडर मी माझं तारखा बघत असताना मला 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन दिसला. त्यानंतर मग मी नगरपालिकेचे जेवढे दिव्यांग कर्मचारी होते त्यांना मी जमा केले, बाबा असा माझा आपल्याला कार्यक्रम करायचं माझ्या मनात आहे, तर तुम्ही मला साथ द्याल का. त्यांनी सांगितलं हो तुम्ही करा. त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला मी. त्यांनी सांगितलं बाबा करा, आपण करूया. म्हणजे आम्ही 100 रुपये वर्गणी काढले आणि शिवाजी चौक अंबरनाथ पूर्व येथे कार्यक्रम करण्याचं ठरवलं. आता कार्यक्रम झाला तिथं मंडप पाहिजेत आणि आमच्याकडे 100 रुपये फक्त वर्गणी केलेली होती. बाबा चला चहा पाणी वडापाव करू. मंडपासाठी आम्हाला गरज पडली. त्यावेळी सुनील चौधरी साहेब अध्यक्ष होते, त्यांचे मामा शिवाजी पाटील त्यांचे PA होते. त्यांना मी बोललो सर आम्हाला मंडपाची व्यवस्था करून द्याल का. तर कशासाठी. तर मी त्यांना सांगितलं बाबा असं आम्हाला कार्यक्रम दिव्यांग 3 डिसेंबरचा कार्यक्रम आहे, तर आम्हाला मंडपाची आवश्यकता आहे. त्याने लगेच मंडपवाल्याला फोन केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला 12 बाय 15चा मंडप टाकून दिला आणि त्यानंतर काहीतरी कार्यक्रम साजरा करावा म्हणून आम्ही शिवाजी चौक परिसर, त्यानंतर अंबरनाथ रेल्वे स्टेशन पादचारीपूर स्वच्छता अभियान राबवला पहिल्या त्या वर्षाला. दुसऱ्या वर्षाला आम्ही काय केलं, पत्रिका छापल्या, पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये वाटल्या आणि जवळजवळ 10,000च्या संख्येने
अंबरनाथ नगरपालिकेचं आंबेडकर उद्यान आहे, त्यामध्ये मोठा साजरा केला. त्यावेळेला आम्ही 3 सायकली आणि 2 व्हीलचेअर असं वाटप केलं. ही सुरुवात तिथून झाली. आणि दुसऱ्या वर्षी आम्ही पत्रिका म्हणजे मग मोठ्या प्रमाणात आम्ही महात्मा गांधी हायस्कूल मध्ये कार्याला सुरुवात केली. आपण जी संस्था स्थापन केली त्या संस्थेचा नेमका जन्म कसा झाला आणि त्यावेळी किती लोक तुम्ही एकत्र आलेत? कारण सुरुवातीला कुठलीही संस्था जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा अडीअडचणी येतात, सहज शक्य होत नाही. आता तुम्ही जसं मगाशी सांगितलं की तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतले, शिवाजी चौकात कार्यक्रम घेतला, त्यावेळी सुनील चौधरींनी तुम्हाला मदत केली. मात्र एवढ्या मोठ्या स्वरूपात संस्था स्थापन करावी आणि एवढ्या सगळ्या लोकांना एकत्रितपणे त्यात सहभागी करून घ्यावं असं तेव्हा तुम्हाला केव्हा वाटलं नेमकं, आणि मग ती सुरुवात कशी झाली? तर हा पहिला कार्यक्रमाला म्हणजे 80 लोक होते. आणि मग दुसऱ्या वर्षाला आमच्याकडं बऱ्याच लोकांच्या मागणी आली की आम्हाला व्हीलचेअर पाहिजे, कोणाला वॉकर पाहिजे, कोणाला खुबड्या पाहिजे, असे बऱ्याच प्रकारच्या मागणी आले. त्यानंतर मग अंबरनाथ शहरामध्ये जे दानशूर लोक आहेत, उदाहरणार्थ म्हणजे वालेकर अण्णासाहेबांनी केलं, पनवेलकर शेठ, हितेश कोठारे, सदा मामा, प्रदीप पाटील, असे अनेक दानशूर व्यक्ती आम्हाला म्हणजे पुढे आले आणि आमच्या कार्यक्रमाला हे आले. त्यानंतर जैन बँकेचे विलास देसाई साहेब, असे त्यानंतर अभिजित करजुले, असे बरेचसे म्हणजे लोक आम्हाला मदतीसाठी आले आणि आमचा कार्यक्रम दिवसेंदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा होत गेला. आता या तुमच्या संस्थेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? त्यांना आता तुम्ही नेमकी कशा प्रकारची मदत करता? म्हणजे साहित्य तर वाटप करतात, पण त्याचबरोबर बऱ्याच अडचणी असतात अपंग बांधवांच्या. कुठेतरी काय म्हणतात त्याला, एक अपंगत्व आल्यामुळे मनामध्ये कुठेतरी काय म्हणतात त्याला, एक शल्य किंवा खंत बोचत असते की आपल्याला करता येईल की नाही, आपल्याला पुढे जाता येईल की नाही. काही लोक मनाने खचलेले असतात, काही लोकांच्या औषध पाण्याचा खर्च असतो. तर संस्था म्हणून तुम्ही कशा प्रकारे त्यांना सहकार्य करता सगळ्यांना? आता 3 डिसेंबरच्या कार्यक्रमात 1ली ते 10वी जे विद्यार्थी शिकतात त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांना आम्ही शालेय उपयोगी बॅग देतो. आणि 11वी ते ग्रॅज्युएशन हे करतात त्यांना आम्ही 2,000चा 3,000चा असा चेक देतो, तर त्यांना सुद्धा म्हणजे प्रोत्साहन करण्यासाठी भरतो. त्याशिवाय आमच्याकडे एखादा दिव्यांग प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटलला गेला आणि त्याला औषध पाण्यासाठी पैसे नसेल तरी ते आमच्याकडे येतात. काही मग आमच्या परीने त्यांना आम्ही मदत करत असतो. बरोबर. त्याशिवाय अंबरनाथ शहरामध्ये कोणाला पॅरालिसिस झाला, कोणाला ॲक्सिडेंट झाला तरी लोक ते आमच्या संस्थेकडं मदतीसाठी येतात. आमच्या परीने त्यांना ज्यांना जे आवश्यक असतील, खुबड्या म्हणा, वॉकर म्हणा, व्हीलचेअर म्हणा, सायकल, हे आम्ही वर्षभर देतच असतो. तर गेली अनेक वर्ष तुम्ही सातत्यानं या सगळा हा कार्यक्रम करत असता. आत्ताची तयारी कशी आहे? आता लोक कशा पद्धतीने काम करतायत? आणि आतापर्यंत तुम्हाला केवळ अंबरनाथच नाही तर ग्रामीण भागातनं सुद्धा येत असतील, बरेच लोक तुम्हाला अप्रोच होत असतील, तर तुम्हाला तो कसा पाठबळ कसं मिळतंय ते सगळ्या लोकांचं? पाठबळ सर्व चांगलं मिळतं. आणि त्याशिवाय आपले अंबरनाथ शहरापुरतं ही संस्था मर्यादित नसून पूर्ण ठाणा जिल्हा महाराष्ट्रभर म्हणजे लोक आमच्याकडे मागणी करतात. आमच्या संस्थेच्या माधून अंबरनाथ सोडून बदलापूरला, उल्हासनगर, वाड्यापर्यंत, इकडं नाशिकपर्यंत, इकडं रायगड जिल्ह्यापर्यंत म्हणजे आमच्या संस्थेचा पंढरपूरपर्यंत आमच्या संस्थेचं साहित्य पोचलेलं आहे. धुमाळजी, आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्षातून आपण पुढे आलेला आहात. आता तुमच्या बोलण्यातून जाणवलं की तुम्ही जवळपास 1000हून अधिक लोकांना जोडलंय आणि त्यांना कशा प्रकारची मदत करत आहात. तुम्हाला पुरस्कार सुद्धा खूप सारे मिळालेले आहेत, त्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल? मला पुरस्कार अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवल गौरवस्पर मिळालेला आहे. महाराष्ट्र मराठा समाजाकडून पुरस्कार मिळालेला आहे. अंबरनाथ प्रतिष्ठानकडून मिळालेला आहे. कर्मी दर्पणमधून मिळालेला आहे. त्यानंतर सदाशिव मामा प्रतिष्ठानकडून मिळालेला आहे. शिवगंगा अंबरनाथ प्रतिष्ठान कडून मिळालेला आहे. राजीव गांधी जीवन पुरस्कार मिळालेला आहे. त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर त्याचे जिल्हा परिषदेने माझा 2016ला राज्य पुरस्काराकरिता सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी बाबासाहेब आंबेडकर राज्य पुरस्कारासाठी शिफारस केलेला आहे. अशी दोन्ही शासकीय याच्याकडून सुद्धा शासनाकडे माझं शिफारस केलेलं आहे. परंतु अजूनपर्यंत शिफारस केलेली पण अजूनपर्यंत त्याचं मला काही
त्यांनी काय पण कळवलं तुम्हाला नाही. आता तुमच्या बोलण्यातून जाणवलं खूप सारे तुम्हाला पुरस्कार मिळालेत आणि खरं तर समाज बांधवांकडून मिळणारा प्रतिसाद हीच खरी मोठी पोचपावती आहे. आता तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे आता अपंग बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना येत असतात, मात्र तरी सुद्धा बऱ्याचशा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. बऱ्याच अडचणी आहेत. आता वस्तुरूपी तुम्ही मदत करता, मेडिकली त्यांना हेल्प करता, पण असं काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनामध्ये आहे की आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आपण केलं पाहिजे? बऱ्याच काही अडचणी असतील, आता तुम्हाला तुमच्या संस्थेच्या मार्फत त्या सोडवायचे, तर असं तुम्हाला तुमच्यासमोर काय लक्ष आहे? आता आमच्याकडे येतात कोणाचं म्हणजे वैद्यकीय दाखला नसतो, कोणाला उत्पन्नाचा दाखला मिळत नाही, कोणाला डोमिसियल लागतो पेन्शनसाठी. मागे तर- दिव्यांग बांधवांनी मोर्चा सुद्धा काढला होता तहसील कार्यालयावर मागे, आम्ही तो स्वतः माध्यमांनी कव्हर केला होता. म्हणजे अडचणी आहेत. अडचणी आहेत, परंतु मग आमची जी टीम आहे, माझं जे ग्रुप आहेत माझ्या इथं, ते सर्वजण मग ते त्यांना दिव्यांगांना मदत करतात, त्यांना सर्व सहकार्य करतात. ते आमच्या संस्थेला 14 वर्ष झालेले आहेत. 14 वर्षामध्ये 3 चाकी सायकली 21 दिल्या, 121, खुबड्या 52, कॅलिपर 129, जयपूर बोर्ड 136, व्हीलचेअर 123, स्त्री काठी 48, LB बेल 26, वॉकर 38, कमोड खुर्ची 1 इत्यादी साहित्य या 14 वर्षामध्ये आम्ही दिव्यांग व्यक्तींना दिलेलं आहे. धुमाळजी, आपण आता अपंगांच्या बेरोजगारीबद्दल, त्यांना मिळणाऱ्या वस्तूंबद्दल बोललोत, पण त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनाचा एक प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी आपल्या संस्थेमार्फत काय प्रयत्न होतात का, किंवा त्यांना काही प्रोत्साहन दिलं जातं का? आमच्या अपंग विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून जे तरुण हातापायाने सुदृढ आहेत आणि आमच्या दिव्यांग भगिनीशी त्यांनी लग्न केलेलं आहे, अशा तरुणांचा आम्ही सत्कार केलेला आहे. त्याशिवाय जे बहुविकलांग, जे अंथरुणावर हे असतात, त्यांचे सर्व शिशू सगळे त्यांची सेवा करणारे, त्यांच्या घरातील आई वडील बायको बहीण भाऊ नसेल, अशा व्यक्तींचा आम्ही सत्कार केलेला आहे. त्याशिवाय अंबरनाथ शहरात जे वकील झालेले, CA झालेले, डॉक्टर झालेले आहेत, त्यानंतर इंजिनियर झालेत, अशा लोकांना सुद्धा आम्ही त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार केलेला आहे. खूप सारी मदत तुम्ही दिव्यांग बांधवांना केलेली आहे. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की तुमच्यावरती तो एक वाईट प्रसंग ओढवला, त्यामुळे तुम्हाला अपंगत्व आलं, मात्र तुम्ही जिद्द सोडली नाहीत. आता आत्ताची जी तरुण पिढी आहे, म्हणजे या दिव्यांग बांधव असतील किंवा तरुण असतील, यांना तुम्ही काय संदेश द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून? तुम्ही खूप चांगलं काम करताय. 14 वर्षाचं काम आम्ही बघितलेलं आहे. आता 3 तारखेला जो कार्यक्रम होतोय तो पण एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होईल आणि आणखीन लोक जोडले जातील. पण या निमित्तानं तुम्ही काय संदेश द्याल एक तरुणांसमोर एक काय विचार मांडाल? मदत नव्हे, आपले कर्तव्यच. बरोबर. आपण प्रत्येक जण आपली आई वडील मामा काका नातेवाईक या भोवतीच आपण म्हणजे जर सर्वजण म्हणजे मदतीचा कोणा झाला असतो, पण ह्या पलीकडचा एक समाज आहे, बरोबर. त्यांना आपण स्वतःहून मदत केलेली पाहिजे. त्यांना बाबा एखादा आधार दिलेला पाहिजे आणि यथाशक्ती त्यांना मदत केली पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की बाबा आपल्या जे कमवतो त्यातून काही टक्का आपल्या समाज बांधवांना दिले पाहिजे. तर आपण ही वृत्ती अंगारली पाहिजे आणि या समाजासाठी काही ना काहीतरी आपण देऊ केलं पाहिजे. हा संदेश मी सर्व तरुण वर्गांना देईन आणि जे इतर आपले जे आहेत दानशूर व्यक्ती त्यांना सुद्धा की बा आपल्या हातून काही ना काहीतरी त्यांना मदत पोचली पाहिजे. बियामध्ये कसं प्रत्येक जण आपला फक्त घरामध्ये स्वार्थ जपता कामा नये. आता मला जरी चालता फिरता येत नसेल तरी पण मला आता आतून वाटते काय नाही यांना काहीतरी मदत केली पाहिजे. आणि मग मी अनेक दानशूर अंबरनाथ शहरामधले जे लोक आहेत त्यांना मी फोन करून सांगतो, त्यांना स्वतः भेटतो बाबा असं. आणि दुसरी गोष्ट, या 14 वर्षामध्ये कोणी कुठल्याही म्हणजे व्यक्तीकडे आम्ही काही गेलो कशाच्या रूपाने मागायला तर कोणी आम्हाला नाही म्हणत नाही. बरोबर. आणि ते समोर आणि कोणी जरी आमच्याकडे जरी आला तरी आम्ही त्याला कोणालाही निराश करून पाठवत नाही. फक्त 2 गोष्टीसाठी आम्ही त्यांना मदत करू शकत नाही, नोकरी आणि कर्ज. कारण का नोकरीची शाश्वती नाही आणि कर्ज दिला तरी पण मी काही जणांना कर्ज काढून दिले. अपंग वित्तीय महामंडळ आहे त्यांच्याकडून कर्ज काढून दिले, परंतु त्यांनी 4-4, 5 वर्ष कर्जच फेडले नाही आणि मी जामीनदार असल्यामुळे मला ते नोटीस येत होते.
आणि असे अडचणी येतात. तर मला नोटीस होतं, मग त्यांना सांगायचं बाबा नो, अरे तुम्हाला मी काढून दिले आणि ते पण 4% दिलेलं, तुम्ही परत पेड करा. परंतु 4-4, 5-5 वर्ष तरी हे केलं. त्यावेळेला मी कर्जाची हमी घेतले आणि नोकरीचं घेत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंबरनाथ शहरामध्ये एवढा इंडस्ट्रियल एरिया आहेत, आनंदनगर हे करून आपल्या 2-2.5 हजाराच्या वरती कंपन्या आहेत. मी त्या आम्हाच्या जे अध्यक्ष आहेत उमेश ताडे साहेब, त्यांना स्वतः जाऊन भेटलो. साहेब, माझ्या अंबरनाथ शहरामध्ये दिव्यांग व्यक्तींना काहीतरी पॅकिंगची कामं द्या, त्यांना काहीतरी बसल्या ठिकाणी कामं द्या. तेच ते फक्त म्हणतात हो आपण बसूया, आपण करूया, परंतु कुठेही त्यांनी काही आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. नक्कीच. तर हे होते किशोरजी धुमाळ. यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. दिव्यांग बांधवांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत आणि जाता जाता त्यांनी एक चांगला विचारसुद्धा दिलेला आहे की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती कुठे ना कुठेतरी ऋण व्यक्त केले पाहिजेत आणि यातूनच या दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं मागे राहिलेले जे आपल्यातलेच जे बांधव असतील त्यांना पुढे येण्याची संधी मिळेल. त्यांना हाताला धरून आपण चाललं पाहिजे, तरच आपला समाज जो आहे तो प्रगतीच्या मार्गाने जाईल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद.